चला दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. किशोर आणि संजय अशी जोडी असेल. ठाकूर ब्रदर्स विपक्ष यक्ष इलेक्ट्रॉनिक्स असा हा सामना असेल. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि 2 हात करेल किंग्ज ऑफ माकुंसार या संघासोबत शेवटचा सामना असेल तो. याच्यानंतर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सफाया प्रीमियर लीग 40+ एक दिवसीय आयोजन आपण पाहतोय. बिग बॅश प्रमाणे ही स्पर्धा एकंदरीत जरूर पाहायला मिळते. सेमी फायनलचा हा सामना असेल. चला मॅच लावू सुरुवात. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. 10,000 सबस्क्राईब जरूर आपण गोल्स पूर्ण करणार आहोत. 19 जानेवारी पर्यंत एक टार्गेट जरूर दिलं गेलंय आणि आतापर्यंत 100 रिस्पॉन्स आपल्याला मिळाले गेले आहेत. लिंक जरूर सेंड केली गेलंय. गौरवजी पाटील आणि त्यांची टीम जरूर पाहायला मिळते. शेखरजी केणे आहे आमचे गोल्डन मॅजिक फिंगर. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होईल सुरुवात. गणेशजी कारभारी गोलंदाज मार्कवर सज्ज असतील. समोर किशोर कदाचित आपण पाहू शकतायत. एका बाजूने संजय गाबड अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही आमचे ऑफिशियल पंच फारुख शेख सर आणि नितेश कदम सर पंचांच्या भूमिकेमध्ये आणि तिसरे पंच श्रीकांतजी भोईर सर असे 3 पंच आपण आजच्या दिवसात पाहतायत. मॅचला होईल सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जरूर तैनात केले गेलेत. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. कोणी क्षेत्र खाली आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. 4. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात. आधीच्या मॅच मध्ये काही जबरदस्त कामगिरी केली होती परंतु या मॅच मध्ये सुरेख कामगिरी करताय. सध्या 2 ओव्हर्स मध्ये 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या आणि कमी धावा खर्च केल्या होत्या. इथे पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार येत आहेत. कोडप्पाचा चेंडू खरपूस समाचार वारंवार घेतला जातोय. बॅक टू बॅक 2 चौकार किशोरच्या बॅट मधून येत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर समोर किशोर. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. मस्त कला दस्तक देऊन 3 चेंडू लगातार 3 चौकार. क्या बात आहे. सुरेख फलंदाजी. लगातार चौकार पाहायला मिळतात. सुरेख सुरुवात केली गेलंय. यक्ष इलेक्ट्रॉनिक संघाकडनं थोडस महागड्यात षटक पडलं गेलं एकंदरीत पाहता मिळतंय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे
कोणी नाहीये क्षेत्र खाली 4 चेंडूवर लगातार 4 चौकार. क्या बात आहे, सुरेख, अप्रतिम. त्याने चर्चा करण्यासाठी भाग पाडलं गेलंय कारण 4 चेंडूवर 4 चौकार ठोकल्या गेल्यात. क्षेत्ररक्षण जिथे खाली असेल त्या क्षेत्र निवडलं जातं यावेळेस. 4 चेंडूवर 4 चौकार ठोकल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव केला जातोय परंतु किशोरचं कौतुक करावं लागेल. जिथे कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये त्याच क्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू बॅक 4 चौकार त्यांच्या पाठमधून आल्यात. इकडनं आणखीन दोन्ही डॉट बॉल येतील का की 2 चेंडूवर आणखीन 2 चौकार. गणेश कारभारी आधीच्या मॅच मध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली होती परंतु या मॅच मध्ये किशोर ने सुरेख फलंदाजी केलाय. 5वा बॉल. एकदा बॅटची जरूर लागली आता शॉर्ट आउट मॅन रिझर्व मध्ये. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रोहितदासजी भगत मागे होते त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट जरूर केला परंतु क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचल्या गेल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 17-17. 17 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. लगातार 4 चेंडू 4 चौकार त्यानंतर सिंगल आली. 17-17 रन. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. एक धाव इथे परिपूर्ण केली जाते. 17 रन्स ऑन द बोर्ड लागतात. 17 रन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल यावेळेस स्वतः जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चौकार आणि 5 चौकार या ओव्हरचा विचार केला तर थोडस खर्चिक षटक जरूर पाहायला मिळालंय. 21 धावा 1 षटकाच्या समाप्ती अखेर. क्रमांक 1 समाप्त झालाय. थोडस खर्चिक षटक जरूर पाहिलं. 5 चौकार लगावल्या गेल्यात. 21 धावा या स्कोर काढाव्या लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात यक्ष इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून जरूर आपण पाहू शकतात. किशोरच्या बॅटमधून 4 चौकार आल्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर संजय गावडच्या बॅटमधून 1 चौकार जरूर पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचले 21. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतोय. हेमंत केळवेकर गोलंदाज मार्कवर इथे सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 1 समाप्त झाला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. गोलंदाज मार्कवर हेमंत केळवेकर सज्ज होतोय. धावसंख्या 21 विदाउट लॉस. 21 धावा बिनबाद नाबाद आपण पाहू शकतायत. हेमंत केळवेकर गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. चांगली सध्या पार्टनरशिप बिल्ड केलंय पहिल्या ओव्हर्स मध्ये. हलक्या हाताने इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. कपिल वसईकर इथे चुकी केली जात आहे आणि क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही आहे. एक सोपासा झेल होता आणि कपिलकडनं मात्र त्या अपेक्षा नव्हत्या परंतु झेल निसटला गेलाय आणि एक सोपंसं जीवनदान मिळालंय. झेल आपण पाहू शकता. चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय. एक सोपासा झेल होता. झेल निसटला गेलाय.
धावसंख्या 2 ने पुढे जाते 23 रन्स 23 धावा. तेवीस धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. आज काही जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते किशोरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी सकाळपासून जरूर पाहिले. आता बॅटिंग मध्ये जलवा पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर. खुलवट टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक कपिल पुढे सरसावते. वन बाउंड क्षेत्ररक्षण फेकी येते. तद्वारा 2 धावा अगदी सहज परिपूर्ण होत आहेत आणि या 2 धावेची टीम जाऊन पोहोचेल 25 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. 25 धावा स्कोरबोर्डवर चांगली सुरुवात पाहायला मिळते. चेंडू झाले तर दोन चेंडू मागे दुहेरी धाव येते. 25 रन्स विदाउट लॉस. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु आता सोडणार नाहीये. इथे फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का लागतोय तो टीम यक्ष इलेक्ट्रॉनिक्स या संघाला किशोर पॅव्हलिनच्या आसराला जाताना. गॉन त्यात नवीन बॅटर्स मैदानच्या आतमध्ये. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. कपिलने मात्र आपले चूक जरूर सुधारवले गेले आणि झेल अचूक कलेक्शन जरूर पाहायला मिळालंय. धावसंख्या आपण पाहिली तर 25. एक विकेटचं नुकसान झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल मार्कवर. 25 लॉस ऑन 1 विकेट्स. पहिला बॉल आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न जरूर केला. डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येते. तद्वारा एक धाव पूर्ण केली जात आहे. फेकी येते. सिंगलने समाधान व्यक्त करतात हे दोन्ही फलंदाज. धावसंख्या 26 रन. 26 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण पाहतायत. 40+ बांधव 4 संघ एकमेकांसमोर. त्यामध्ये किंग्ज ऑफ माकुंसार फायनलमध्ये आधीच प्रवेश केला गेला. या संघामधला कुठला संघ फायनलमध्ये प्रवेश करेल आणि किंग्ज ऑफ माकुंसार सोबत 2 हात करेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाटला करतात. संदीप पाटील. बॉल मात्र थोडासा अडला गेला. एकंदरीत एकच धाव असेल. या एकेरीने धावफलक पुढे जातोय. 27 धावा. शेखर किणी आमचे गोल्डन मॅजिक फिंगर चांगलं गुणलेखक तेही आहेत. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तेही गुणलेखक करतायत. तर गौरवजी पाटील 6 सीटरचे प्रोप्रायटर आणि आमचे दोन्ही कॅमेरामॅन चांगला कॅमेरा वर्क करतायत. हार्दिक आरेकर अँड मनीष निजाई त्यांचे कौतुक करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा क्रॉस बॅटेडने करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. हेमंत केळवेकर आपण पाहते गोलंदाज मार्कवर. सध्या टीमची टोटल आपण पाहिली तर 28 या अंकावर जाऊन पोहोचलंय. 2 षटकाची समाप्ती. आतापर्यंत हे षटक पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च केला. एक ब्रेक थ्रू दिला गेलाय. म्हणजे हे षटक सध्या चांगलं हाताळलं गेलंय असं म्हणा हरकत नाहीये. 2 षटकाची समाप्ती. 28 धावा 1 गडी बाद. खर्च केल्या आणि सरासरी जी सुरुवातीला 21 ची होती ती 14 धावांची सरासरी आता जरूर पाहायला मिळालंय. गोलंदाजी मार्कवर संजय पाटील येतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतोय. पहिला बॉल यावेळेस
वीरेंद्र सेवाग कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस एकच धाव असेल. अमोल पुढे सरसावले होते. सिंगलने टीमची टोटल धाव पोहोचली 29 रन्स, 29 धावा या स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. किंग्ज ऑफ माकुंसार टीम मात्र हा सामना पाहतोय. कुठला संघ आपल्या समवेत असेल फायनलसाठी, त्यांच्या नजर असतील या मॅचवर. टॉस बॉल होता. यावेळेस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव तर परिपूर्ण पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा एकंदरीत पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 ने पुढे. 31 रन्स स्कोरबोर्डवर लागत आहेत. 31 धावा, लॉस ऑफ 1 विकेट्स. चांगली सुरुवात करून दिली होती किशोरने. त्यानंतर दुसरं षटक सुरेखरित्या हाताळलं गेलं. कमबॅक केलं ते टीम ठाकूर ब्रदर्सनं. 7 धावा अवघ्या खर्च केल्या, 1 विकेट्स प्राप्त केला. यावेळेस व्हाईट बॉल एकंदरीत पाहायला मिळतोय. पंचाकडे मात्र पंचांच्या निर्णयाला मात्र यस माघार घेत आहेत. संजय पाटीलला माहिती आहे की हा व्हाईट बॉल एकंदरीत बऱ्याच दूरवरनं हा चेंडू गेला होता. बाईचे संकेत पंच दर्शवत आहेत. खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडते, हे खूप महत्वाचं आहे. कारण 40+ हे खेळाडू आहेत. खूप चांगला त्यांचा दांडगा अनुभव आणि आत्मविश्वासही जास्त पाहायला मिळतो त्यांचा वारंवार. परंतु आज मात्र एकदम शांततेने स्पर्धा पाहायला मिळते. पंचाकडे लाऊड अपील जरूर करतायत. एक धाव ते परिपूर्ण केली जाते लेग बाईच्या स्वरूपात. या सिंगलने एक धावफलक पुढे जातोय. 34 रन, 34 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून बी शेप मध्ये खेळला गेलाय. लॉंग अप क्लिअर करतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4. प्रयत्न कपिल वसईकर पुढे सरसावतात. फेकी करतायत. तद्वर सिंगल, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्क्राईब करा, स्क्रीनशॉट पाठवा त्या लिंकवर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज. मार्कवर शेवटचा बॉल. फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र सोडणार नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावर नेतोय. खणखणी दर्जेदार षटकार. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. टीमची टोटल 45 धावा, 1 गडी बाद. या जाऊया आपण तसंच टायगर यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करेन नंदनजी चौधरी सरांना, आपल्या शुभ असते त्यांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. या रोहिदासजी पाटील साहेब, टायगर दादा. क्रिकेट म्हटलं की रोहिदास पाटील टायगर यांचं खूप योगदान असतंय. कॅमेरामॅन म्हणजे निजाई साहेब, कॅमेरा आपण पाहू शकता. सुरेख कॅमेरा वर्क. त्यानंतर आमचे बालूदादा सकाळपासून उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करतील. मी हरीशजींना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते बालूदादांचा स्वागत करणार आहोत आपण. आता SP ला सलग 4 ते 5 दिवस ते इथेच चांगलं सहकार्य त्यांचं असेल. चला, 3 षटकाची समाप्ती झाली. 45 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. बंदराच्या सरसेने आतापर्यंत धावा उभ्या केल्या गेल्यात. त्यानंतर महेंद्रजी भोईर, महिंदादा आपणही यायचं आहे. क्रिकेटसाठी झटणारं व्यक्तिमत्व. महेंद्रजी भोईर, विघ्नहर्ता स्पोर्टचे प्रोप्रायटर.
असलमजी तिथे पाण्याची व्यवस्थाही करा. चला 3 षटकाची समाप्ती झाली. पुन्हा एकदा हेमंत केळवेकर येतोय, ज्याने ते दुसरं षटक हाताला अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्वाचा विकेट्स प्राप्त केला होता. पुन्हा एकदा एखादा ब्रेक तो दिला जाईल का त्यांच्या माध्यमातून. गोलंदाज गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. समोर मनोहर नमसर हलक्या त्याने फक्त बॅटचा फेस ओपन केलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हेच दाखवून देतात आणि चेंडू निघून जाते शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये. चौकार 4. चार धाब्यांशी टीम जाऊन पोहोचेल. सध्या 49 या अंकावर जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक 4 सुरुवात चांगली झाली. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 49 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. षटक क्रमांक 4 सुरुवातीलाच पहिला चौकार पाहायला मिळतोय मनोहर नमच्या बॅट मधून. मागचं षटक चांगल्या रीते हाताळलं होतं. पुन्हा एकदा अमोल चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतंय. एक धाव तर परिपूर्ण होते. सिंगलने समाधान व्यक्त करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या एकने पुढे गेले. 50 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. 3.2 चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या 50. 50 रन्स स्कोरबोर्ड जरूर पाहायला मिळत आहेत. चांगली धावसंख्या उभारली गेली. गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत समोर उभा आहे. तो संजय कावड यांच्या बॅटमधून एक षटकार जरूर पाहिला. या बॅट्समॅनचा पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मास्टर स्ट्रोक चौकार 4. आपण पाहतोय तर 54 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. यावेळेस खुलवा टप्प्याचा चेंडू होता. खुदून काढण्याचं काम केलं संजय पाटील. पुढे सरसावतात. एक धाव तर अगदी परिपूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग द बेटिंग चांगला ताळमेळ आपण पाहू शकतात. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 56 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. 56 धावा. एक धाव इथे परिपूर्ण होईल. बाईचे संकेत पंच दर्शवत आहेत. सुनीलजी वैती यांना विनंती असेल 40+ चे खेळाडू आपण आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 57 धावा स्कोरबोर्डवर लागतात. 57 रन्स. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक सध्या 4 मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू असेल. सुनील वैती सध्या कोचची भूमिका अदा करतात त्यांच्या टीमसाठी, गावातल्या टीमसाठी. एक धाव तर इथे परिपूर्ण होईल. कपिल वसईकर चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. फेकी येते. तद्वर 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहे. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 59 धावा 4 षटकाच्या समाप्ती अखेर.
डीजे कॅन्डी सुपर डीजे वादन. धावसंख्या आपण पहिली 4 षटकाच्या समाप्तीखेर 59 धावा स्कोरबोर्डवर. अमोल गोलंदाज मार्कवर सज्ज होतात. अंतिम 12 चेंडू असतील आणि 12 मध्ये किती धावा येतील एकंदरीत 75-70 चा टार्गेट माइंड मध्ये असेल, परंतु 70च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न समोरचा संघ करण्याचा प्रयत्न करेल ठाकूर ब्रदर्स. सध्या इलेक्ट्रॉनिक चांगली कामगिरी करतायत. असलमजी शेख या स्पर्धेसाठी खूप मेहनत त्यांच्या माध्यमातून जरूर घेतली गेली. धावसंख्या आपण पाहिली तर 59 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. अमोल मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस सुरेख चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल थोडासा धीम्या गतीने फेकण्याचा प्रयत्न केला गेलाय. जर विचार केला तर चांगली फलंदाजी संजय गावडने केले. 7-8 चेंडू आणि 17 धावांचं योगदान त्यांच्या बॅटमधून जरूर पाहिलंय. त्यानंतर मनोहर नम सर आपण पाहतायत, त्यांनी चांगली फलंदाजी केलंय. 15 धावांचं योगदान जरूर पाहायला मिळतंय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न शमील पाटील चांगले क्षेत्ररक्षण करतायत. पॉइंट रिझन मध्ये तत्वर एकच धाव असेल. धावसंख्या 60 धावा या स्कोरबोर्डवर लागतायत. वय वर्ष 40, परंतु फिटनेसची आवड. 40+ चे बरेचसे खेळाडू आहेत जे मात्र फिटनेस जोपासतायत सातत्यानं. ज्ञानेश्वर किणी पाहायला मिळतात, ताराकांजी पाहायला मिळतात, त्यानंतर उदयजी भगत, नंदन सर असे फिटनेस जोपासतायत. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील मात्रे ला बेट करून चेंडू होईल आउट ऑफ पार्क. 6 धावांची मोहर उमटवली गेले. 6 6 धावा. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतंय. आधी ताकद मग नजाकत, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतात. चौकार 4. मैदानात आज घुमतील चौकार षटकार. लागल्या जात आहेत. आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोरच्या दिशेने वाटचाल सुरू झालं एकंदर आपण पाहू शकतायत. कारण 68 धावा आपण पाहिल्या होत्या आजच्या दिवसात. 70 रन्स स्कोरबोर्ड आपण पाहू शकतायत. सध्या मार्गस्थ आहे 5वं षटक. अंतिम 8 चेंडू आहेत. पुन्हा एकदा इथे उडवण्याचा प्रयत्न केलाय. नो मासलँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. संदीप पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल. 72 रन्स, 72 धावा. आज फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसतोय. मनोहर नमसर पाहायला मिळतात. 11 चेंडू आणि 25 धावांचं झंझावत. त्यानंतर 9 चेंडू आणि 18 धावा संजय गावड जरूर आपण पाहतायत. 72 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा 1 धाव परिपूर्ण होईल. संजय पाटील पुढे सरसावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेकी करतायत. 2 धावा. ते तिसऱ्या अंपायकडे मागणी केली गेलंय. तर राजेशजी भोईर साहेबांना विनंती असेल, आपण आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. पालघर डिस्ट्रिक्ट सेल्स ऑफिसर जयेश डब्ल्यू त्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स जरूर आपण पाहिजे सर्व खेळाडूंसाठी सौजन्य जरूर केले गेलेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आणि फलंदाज बाद होईल. आउट. चला नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सध्या 1 धाव इथे परिपूर्ण. दुसऱ्या धावेसाठी फलंदाजाला परतावा लागलाय. टीम जाऊन पोहोचलंय. 73 रन्स, 73 धावा स्कोरबोर्डवर लागतात. निलेश भोईर येतोय नवीन फलंदाज. जरसाळ गावचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. शेवटचे 7 चेंडू आहेत आणि 72 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत.
शेवटचे 7 चेंडू. षटक संपलंय, माफ करा. 73 धावा या स्कोरबोर्डवर. अंतिम 6 चेंडू असतील. शेवटचे 6 बॉल. संदीपच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय. कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. या ओव्हरचा विचार केला तर सध्या 73 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. 2 गडी बाद. संजयने 18 धावांचं योगदान दिलंय. चांगली बॅटिंग केली. त्यानंतर मनोहर नमसर 28 धावा नॉट आउट जरूर पाहायला मिळतात. निलेश भोईर येतात नवीन फलंदाज. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय संदीप. ते 90 पर्यंत प्रवास करतील का की 80च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल ठाकूर ब्रदर्स. सध्या 73 धावा स्कोरबोर्डवर आहेत. इकडनं 1-2 विकेट्स जरूर प्राप्त करतात तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. शेवटचे 6 बॉल. समोर निलेश भोईर. पहिल्या चेंडूवर हवाई फायर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. सिंगल टीम जाऊन पोहोचेल 74 धावा. मैदानात यंगस्टर चषक कमिंग सून असेल. SPL झाल्यानंतर त्याचे वेध लागतील. त्यानंतर मागणे प्रीमियर लीग या मैदानामध्ये सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा या मैदानामध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. चौकार ठोकला गेला 78 रन्स. 78 धावा स्कोरबोर्डवर. प्रोजेक्ट स्कोर पाहिला तर 88. याच सरासरीने जर बॅटिंग केली तर 88 पर्यंत जाऊ शकतो एकंदरीत पाहायला मिळतंय. 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत. चांगली फेकी आलाय तर 2 धावा मात्र रोखू शकले नाही आहेत. 80 धावा स्कोर कार्डवर लागत आहेत. शेवटचे 3 बॉल 80 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. हायेस्ट स्कोर या मॅच मध्ये बनवला गेलाय आणि हाही मॅच खूप महत्वाचा दोन्ही टीम साठी. 15 चेंडू आणि 34 धावांचं आतापर्यंत योगदान दिलं गेलंय. विद्यास भगतने मात्र सुरेख झेल टिपला गेलाय. मनोहर नमसरला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. परंतु काय बॅटिंग केलंय. सुरेख फलंदाजी. 34 धावांचं योगदान जरूर दिलं गेलं. शेवटचे 2 बॉल असतील. या एक सुमधुर संगीत. ते 2 बॉल 80 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. संतोष पाटील सुद्धा संघ मालक. 2 चेंडू असतील. अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 80 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. संदीप पुन्हा एकदा या वेळेस मात्र आल्या स्वीट साऊंड ऐकायला येतोय. परंतु कपिल बसेकर यावेळेस चुकी करणार नाहीये. आल्या पावली मात्र माघारी परतवलं जात आहे. संतोष पाटील गॉन. असेल 80 धावा स्कोर कार्डवर. चांगली गोलंदाजी केलंय. जरी एक चौकार लगावलाय. शेवटचा बॉल 80 धावा स्कोर बोर्डवर. अंतिम चेंडू असेल. राजू भोईर नवीन बॅटर शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहे. बॅटची एज जरूर लागली गेलाय. विराज भगत चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
आणि फलंदाज होईल बाद. एकच धाव कंप्लीट असेल. 81 धावा या स्कोर बोर्डवर लागल्यात. 82 धावांचं एक भलं मोठं लक्ष असेल, परंतु 82 धावाही होऊ शकतील. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतात, कारण मनुष्य के साहस से कोई बडा लक्ष नाही, हारा वही जो लढा नाही. तुम्हाला इथे लढावा लागेल. आणि 82 धावा कशा प्रकारे कुठल्या जातील, पुन्हा एकदा निलेशजी आपल्यासोबत जोडले जातील, नागेशजी आपल्यासोबत जोडले जातील. हे साऱ्या सफाळ शहरात एकच धुमाकूळ माजवला, साऱ्या सफाळ शहरात एकच धुमाकूळ माजवला. आगरवाडीच्या मनीष गावडदानानी SPL गाजवला, आगरवाडीच्या आमच्या मनीष दादानी SPL गाजवला. SPL गाजवला, SPL गाजवला, आगरवाडीच्या आमच्या मनीष दादानी SPL गाजवला. बंडी दादाची त्याला साथ, महेंद्र भाऊ तो दिन रात, त्याची न्यारीच आहे बात. हे सफाले गटातील संघ त्याचे धावले मदतीला, सफाले विभागात क्रिकेट तारण संग्राम सजवला. आगरवाडीच्या आमच्या मनीष दादाने SPL गाजवला, आगरवाडीच्या मनीष गावड दादाने SPL गाजवला. सफाळे प्रीमियर लीग मास्टर चषक 40+ उपांत्य फेरीचा सामना रंगतोय. ठाकूर ब्रदर्स माकुंडसार तर यक्ष इलेक्ट्रॉनिक्स सफाळे यांच्या दरम्यान. यक्ष इलेक्ट्रॉनिक्स सफाळे यांची सर्वप्रथम फलंदाजी करून जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाली. किशोर यांच्या वैयक्तिक 21 धावा, त्यानंतर संजय वैयक्तिक 18 धाव्यावर, त्यानंतर मनोहर वैयक्तिक 34 धाव्यावर सुंदर अशी तिघांची मिळून जी खेळी साकारली आणि त्याच्या माध्यमातून धावफलकावर धावा लागल्या त्या 81 धावफलकावर धावा लागल्या. 82 धावांचं आव्हान उभं केलं. ते 36 चेंडू येणार असतील ह्या सेमीफायनल सामन्यामध्ये. फील्ड सज्ज झालेले आहे. चला फलंदाज पाठवायचा आहे. ठाकूर ब्रदर्स आपला फलंदाज पाठवायचा आहे. स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत दातिवरीचे प्रेक्षक वर्ग. हळूहळू प्रेक्षक वर्ग वाढू लागलेला आहे. कॅमेरामॅन आपल्याकडे हात दाखवत आहे. त्यानंतर ताराकांजी आपल्याला स्क्रीनवर आहेत. हात करा ताराकांजी. यस, थँक्यू ताराकांजी. प्रदीप सर, जालिम सर, अजय सर, हात करा स्क्रीनवर आपण. यस, थँक्यू. हळूहळू का होईना पण प्रेक्षक वर्ग येतोय. चला फलंदाज मैदानात उतरलेत. स्ट्राईक एंडला असेल ह्यावेळेला स्वप्नील आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल संजय. मोठं आव्हान आहे. आजचा पूर्ण विचार केला तर आजच्या दिवशी जवळजवळ 13 6 लागले आहेत आणि जवळजवळ 46 बाउंड्री लागलेली आहेत. तर बघूया हा सामना एक अटीतटीचा सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे. जर आपण पराभूत झालो तर ह्या लीगमधून आपण बाहेर होणार आहोत आणि जो विजय होईल तो मात्र निश्चितच फायनलिस्ट होईल, फायनल भिडेल. तो म्हणजे किंग ऑफ माकुंडसार. ह्यावेळेला ऑफलॉंगच्या दिशेने मारला चेंडू जाईल सरळ 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 डीजेला वंदन करायला. यस, डीजे
एक जबरदस्त फटका बघायला मिळाला. डोळ्यांचं पारणं फिरून टाकणारा फटका होता, कारण की बघितलं ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर आहे चेंडू आणि ऑफच्या दिशेने एकही क्षेत्ररक्षक नाही. त्यांनी जो टोळा टटवला त्याच्यात ताकद होती. फ्रंट फूट पायाचा खूप इस्तेमाल केला आणि मागचा पाय थोडासा बेंड केला आणि सरळ टोळा लगावला. तो ऑफलॉंगच्या दिशेने सरळ सीमारेषा पार. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल. 6 धावफलक वाढते, ओपन होतंय खातं, बोनी होतंय. 1 चेंडू 6 धावा. स्वप्नील सुंदर फटका आणि एवढ्याला पुन्हा एकदा ऑफलॉंगच्या दिशेने गेला चेंडू. कार्पेट लगत चेंडू जातोय, थोडेसे फंबलिंग होतंय. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक एंडचा संजय सांगतो की थांब, यस मीही करू शकतो, ही मॅच खेचू शकतो. मॅच खेचण्यासाठी अजून आपल्याकडे खूप वेळ आहे. जवळजवळ आता 2 चेंडू परिपूर्ण झाल्यात. 2 चेंडूच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार, त्यानंतर एक स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं ते स्वप्नील यांनी. वैयक्तिक संघाचा पहिल्या शतकातील 3रा चेंडू. ह्यावेळेला क्लास दिसला संजयचा, पण क्लास जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. संधी देऊया सुमधुर संगीतसाठी डीजे. आव्हान ज्या वेळेला दिसत होतं त्यावेळेला थोडेसे शोल्डर डाऊन झालेले ठाकूर ब्रदर्स संघाचे, परंतु त्यांनी ठरवलं की यस आपण सुद्धा करू शकतो, आपण सुद्धा एकतर्फी मॅच होऊ द्यायची आहे नाही. ते म्हणतात ना की लाचार होऊन कधी ना जगावे, तया होऊन विष पिऊन मरावे, शिवबा समान होऊ अति स्वाभिमानी, संभाजी नाही झुकले हो यमयातनांनी. तर तेच आठवत आहेत, अभिवादन करतायत. धन्यवाद प्रेक्षक वर्ग, रंगमंचावर उपस्थित प्रेक्षक वर्ग दाद देत आहेत. अशीच दाद द्या, कारण की तुमच्या टाळ्यांची साथ हीच माझी जायदाद आहे मित्रांनो. आणि हा कॉपच्या दिशेने मारलेला फटका आणि बाद झाला, तो म्हणजे संजय नावाचा ब्रँड संजय पाद. वैयक्तिक सुमधुर संगीत, आपण आपल्या कानांना हर्षमोह करून देणारं संगीत, एक मोहात पाडणारं संगीत, सगळं विसायला लागणारं संगीत. कारण की संगीतामध्ये जी जादू आहे ती विश्वाच्या कुठल्याच कोपऱ्यात नाही. पण संगीताचा विचार करता, ह्या संगीताचा जर विचार केला तर आईच्या अंगाई गीतात जे संगीत आहे ते विश्वाच्या रेडिओमध्ये सुद्धा बघायला भेटणार नाही. म्हणून सर्वप्रथम आईचं संगीत बालक ऐकत असतो. ह्यावेळेला मैदानाकडे येऊया आणि लेगलॉंगच्या दिशेने मारलेला फटका निश्चित आम्हाला अभिवादन करतोय. चेंडू जातोय समालोचन कक्षाला, वंदन करतोय, संधी देतो एकदा पुन्हा डीजे साठी. हा षटकार लायन्स क्लबचे मान्य श्री विकासजी वर्तक, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. रंगमंचावर आपण विराजमान व्हायचं आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलका लागल्यात 17. शेवटचा चेंडू ऑफसाईडला ग्लान्स केलेला चेंडू, 1 धाव सहज परिपूर्ण होईल. दिलेश फील्ड करतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत 1 धाव 18 धावा. जी आवश्यकता आहे, ज्या रिक्वायरमेंटची आवश्यकता आहे त्यापेक्षा खूप सुंदर खेळी केली, परंतु 1 गडी मात्र बाद झाला. गडी बाद झाला संजयच्या रूपाने. एक सुंदर लयमध्ये दिसत होता, मागच्या 3 मॅचपासून तो संजय बाद झाला. मान्य श्री बाडूदादा त्यांचे स्वागत करतील. लायन्स क्लबचे विकास वर्तकजी साहेब यांचं कॅमेरा आपण थोडंसं इकडे रंगमंचावर कॅमेरा फिरवायचं आहे. मनीषजी धन्यवाद, आपण इथे आलात, आपला मौल्यवान वेळ दिलात आणि आम्हाला आपली उपस्थिती जी प्रार्थनीय होती ती इथे दर्शवलीत. धन्यवाद. असंच आम्हाला सहकार्य करत राहा, सपोर्ट करत राहा.
येऊया पुन्हा मैदानाकडे. मैदानाचा विचार केला, एक षटक संपते. एक षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात त्या 18. योग्य चांगली सुरुवात झालेली आहे. भले एक गडी बाद झाला असला तरी गोलंदाज किशोर ह्यावेळेला स्ट्राईक एंडला असणारा हेमंतने थोडासा रिव्हर्स अटेम्प्ट केला. किशोरने जाणलं की आता हा रिव्हर्स अटेम्प्ट करतोय तर कशा प्रकारचा चेंडू टाकायचा, तर त्यांनी काय केलं तर स्लोवर पद्धतीचा थोडासा चेंडू स्लो केला आणि त्याचा परिणाम असा झाला की चांगला चेंडू, एक धाव वर समाधान मानावं लागलं. ते हेमंत आणि स्वप्नील या खेळाडूला. स्वप्नील आतापर्यंत 2 चेंडू खेळले आहेत, 7 धावावर खेळतोय वैयक्तिक. किशोर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, फायदा काही घेऊ शकले नाही. थोडासा फ्लिक केलेला चेंडू, लेगच्या दिशेने गेलेला चेंडू, एक धाव चं रूपांतर 2 मध्ये करतायत ते स्वप्नील आणि हेमंत यांच्या माध्यमातून. किशोर चांगली बॉलिंग म्हणता येईल आतापर्यंत, कारण की पहिलं षटक थोडंसं हाणामारीचं षटक बघायला मिळालं. 18 धावा परिपूर्ण केल्या होत्या, त्यानंतर कुठेतरी कमबॅक करायचं होतं. तशाच प्रकारचं कमबॅक करतं. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले, 2 चेंडूच्या मोबदल्यात 3 धावा दिल्या. पुन्हा एकदा किशोर स्ट्राईक एंडला असेल. ह्यावेळेला हेमंत, ह्यावेळेला बॅट घुटण्यात एक तमाशा देख, पण ह्यावेळेला फुल इझी कॅच होती, पण तो कॅच सांडली गेली. ह्या धरणी मातेला अर्पण केली गेली. सहज सोपा सरळ झेल होता, तो काही घेता आला नाही त्या क्षेत्ररक्षकाला. आणि त्याचा परिणाम असा झाला की 2 धावा मिळाल्या त्या फलंदाजांना. धावफलकावर धावा लागल्या त्या 23 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला लेग लॉंगच्या दिशेने मारला फटका अमोल असेल तिकडे. यास सुंदर झेल बघायला मिळालाय. सरळ असं वाटलं की झेलची प्रॅक्टिस होते की काय. आता एकदा आपण प्रॅक्टिस घेऊ डीजेची. अकरा धावा करून पवेलियन एंडकडे जातोय. स्वप्नीलची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे आता संदीप कुठेतरी कमबॅक करून देतोय तो म्हणजे किशोर नावाचा गोलंदाज. आतापर्यंत किशोर या गोलंदाजाने 4 चेंडू टाकलेत आणि 5 धावा खर्च केल्या आणि 1 गडी मिळवला. तो स्वप्नील नावाचा एक मोठा गडी. त्यानंतर संदीप असेल स्ट्राईक एंडला. यावेळेला थोडासा क्रॉस बॅटनी खेळला, निश्चितच स्ट्रेटला मारला असता तर निश्चितच 2-4 धावा मिळाल्या असत्या, कारण की स्ट्रेटच्या दिशेने कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन रिस्क क्रिकेट खेळावं लागेल, कारण की आपल्याकडे धावा तर आलेल्या आहेत पण विकेट मात्र 2 मातब्बर फलंदाज बाद झालेले आहेत. त्याचाही विचार करावा लागेल. संदीप फुलटॉस चेंडू होता, योग्य अशा प्रकारचा फायदा घेऊ शकले नाही आणि निलेश चेंडू अडवतोय, फेकी करतोय, त्याचं रूपांतर 2चं 3 मध्ये करतोय आणि संदीप बाद होतोय की काय. थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळालं संदीपच्या माध्यमातून, परंतु तितके चतुर चणाक्ष संजयनी नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला, परंतु बाद होता राहिला. आता 2 षटक समाप्त होतोय. 2 षटक समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 26 म्हणजे 13ची सरासरी गाठली. आता बघूया कुठला गोलंदाज येईल. कुठेतरी कमबॅक करताना दिसतो. पहिल्या षटकाचा विचार केला, 18 धावा परिपूर्ण झाल्या होता. त्यानंतर किशोर या गोलंदाजाने कुठेतरी कमबॅक करून दिलं आणि फक्त 8 धावा दिल्या आणि 1 गडीही बाद केला. आता 2 फलंदाज आहेत क्रीजवर. एक असेल संदीप, आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय, 2 चेंडूच्या मोबदल्यात 3 धावा. त्यानंतर हेमंतचा जर विचार केला तर 3 चेंडू आणि 8 धावावर खेळतोय. किशोर काय फॅब्युलस बॉलिंग केली, पण तो किशोरची जागा आता यावेळेला कोण घ्यायला येईल, कोण असेल गोलंदाज. असं वाटत होतं की 82 धावा जर टार्गेट दिला तर असं वाटत होतं कुठेतरी शोल्डर डाऊन होतील, कुठेतरी मॅच झोकून देईल, परंतु कदाचित कुठेतरी कमबॅक करतोय तो म्हणजे ठाकूर बदर संघ. आणि तो येतोय गोलंदाज येतोय वैतरणा वाडीवचा एक ब्रँड लतेश.
लतेश म्हटलं तर लसित मलिंगाची आठवण करून देतो, थोडासा अँगलमध्ये थोडासा लसित मलिंगाची आठवण करून देतो तो लतेश. ह्या वेळेला गोलंदाजी वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं षटक, 26 धावा ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट अँड 2 ओव्हर कम्प्लिटेड. लतेश थोडंसं फिल्डिंगची सजावट करताना ऑफलॉंगला असलेला दिलेश ह्या वेळेला जातोय स्लीपच्या दिशेने. लतेश स्ट्राईक एंडला असेल संदीप. शॉर्ट चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता, फटका सुंदर बघायला मिळाला. 1चे रूपांतर 2 मध्ये निश्चितच होईल. 2 धावेवर समाधान मारावं लागेल. 2 धावेने धावफलक हलतंय. धावा होत आहेत त्या 28. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 1 चेंडू परिपूर्ण झालाय. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळत आहे, सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय. ह्यावेळेला यस ऑफच्या दिशेला असलेला चेंडू थोडासा खेचला आणि परंतु सुंदर कॅच बघायला मिळेल. मनोहरजी यांच्या माध्यमातून सुंदर जजमेंट. जर मनोज याच्या आतमध्ये नसतं निश्चित षटकार केला असता. ह्या षटकाराचं झेलसाठी एक सुमधुर संगीत होऊन जाऊ द्या. सुंदर फटका बघायला मिळाला, पण तो तितकीच विलोभनीय झेल सुद्धा बघायला मिळाली. संदीपला परत जावं लागलं डगाऊटकडे आणि आता त्याची जागा घेण्यासाठी अमोल तरे, मॅन फ्रॉम उसरणी, हा सुद्धा एक नावाजलेला फलंदाज आहे, परंतु ह्यावेळेला त्याच्या नावाच्या अनुसार एक गोल फलंदाजी करावी लागेल. ह्यावेळेला मारण्याचा प्रयत्नांना साजेशी यश नाही. चेंडू जातो लेगच्या दिशेने. फील्ड भुवनेश्वर मोरेश्वर फील्ड करतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत 1 धाव परिपूर्ण. चांगलं अंकुश लावलं गेलं लतेश यांच्या माध्यमातून. आतापर्यंत लतेश यांनी 3 चेंडू टाकलाय, 3 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद सुद्धा केलाय. म्हणजे पहिलं षटक जरी थोडंसं महागडं गेलं त्यानंतर सुद्धा कमबॅक करतं, ते असतं क्रिकेट. आता कमबॅक करतोय लतेश, परंतु ह्यावेळेला मारलेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू खाली असेल. अमोल 1 टप्पा 2 टप्पा पकडेल, यस थ्रो करेल, तोपर्यंत 1 धाव परिपूर्ण, माफ करा 2 धाव परिपूर्ण. 2च्या रूपांतर असं झालं की धावफलकावर धावा लागल्या त्या 31. आतापर्यंत 3 गडी बाद झाले आहेत. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू परिपूर्ण होत आहेत. 5वा चेंडू लतेश, गुड बॉलिंग. ह्यावेळेला हेमंत आ बैल मुझे मार ह्या पद्धतीचं बॉल सोडलेला आहे. निश्चितच अंदाज घ्यायला हवा होता की हा बॉल किती बाहेर आहे, किती लेग स्टंपच्या बाहेर आहे, परंतु तितका अंदाज साजेसा आला नाही. अचूक गोलंदाजी, अचूक मारा दिला तर ह्या ट्रिपल उडवस्तीसाठी एक डीजेचं सॉन्ग झालंच पाहिजे. साठी आता येतोय कपिल वसईकर, ब्रँड ऑफ दातिवरे. ओके, जिम्मेदारी घ्यावी लागेल. थोडंसं आपल्या संघासाठी कुठेतरी एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण की थोडासा मागे पडतोय. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. लतेश 5 चेंडू 5 धावा 2 गडी बाद. कपिल वसईकर ऑन स्ट्राईक. ह्यावेळेला मारण्याचा प्रयत्न, अमोलच्या बाजूने गेलेला चेंडू निश्चितच कार्पेट लागत जातोय. थोडंसं चेंडू पायाच्या दोन्ही मधून जातोय.
2 धाव परिपूर्ण होत आहे. 3ची आवश्यकता असेल का? यस, 3ही पूर्ण होत आहेत. थोडंसं फंबलिंग बघायला मिळालं. फंबलिंगचा पुरेपूर वापर करून घेतला. 3 षटक समाप्ती होत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात. 34 लॉस ऑफ 4 विकेट. 18 चेंडू 48 धावाची आवश्यकता. येऊया सुमधुर संगीताकडे. डीजे ठाकूर ब्रदर्स माकोंड सर यांच्या माध्यमातून थोडंसं मागे आहेत. कुठेतरी संघर्ष करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागेल. अन्यथा आपल्याला पराभवाचा सामना करावा लागेल. ही मोठं चषक टमटमाटी ट्रॉफी त्याच्यापासून लांब राहावं लागेल. थोडंसं डोळ्यात नंतर अश्रू येण्यापेक्षा आत्ताच संघर्ष केलेला बरा. कारण की डोळ्यातल्या अश्रूंनी माणसाच्या हृदयाला लागलेली आग शांत होत नाही. नंतर रडत बसण्यापेक्षा आत्ताच संघर्ष केलेला बरा. तर ह्यावेळेला संघर्ष करण्यासाठी आलेला आहे तो संतोष. स्ट्राईक एंडला असेल तो कपिल, नॉन स्ट्राईक एंडला असेल अमोल तरे, ब्रँड ऑफ उत्सरणी. कॉम्बिनेशन बघायला मिळतंय. एक फॅमिली उभी राहते. कारण की प्रत्येक संघाकडे वेगवेगळ्या गावचे, वेगवेगळ्या अनुभवाचे, वेगवेगळ्या नोकरी असलेले, वेगवेगळी फॅमिली असलेले खेळाडू आहेत. त्यांचे एकमेकांचा अनुभव शेअर करतात आणि हे एक प्रकारचं परिवाराचं निर्माण झालेलं आहे. हा 40+ मास्टर चषक सफाळे याच्या माध्यमातून एक रंगीतदार सामना, सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीसाठी. आणि हा फुलटो चेंडू योग्य असा फायदा घेतला नाही. स्ट्रेट बाद. चेंडू सरळ फळीला लागला होता. चेंडू सरळ यष्टीला लागला होता आणि बाद झाला तो कपिल. कपिलला बाद करण्याचं काम कोणी केलं असेल तर तो म्हणजे संतोष. संतोषसाठी एक डीजे. धन्यवाद डीजे. शमील पाटील आता कपिल वसेकरची जागा घेण्यासाठी येतोय. कपिल आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय. 2 चेंडूच्या मोबदल्यात 3 धावा केल्या होत्या, परंतु दुसऱ्या चेंडूवर त्यांना बाद व्हावं लागलं. त्यांची जागा घेण्यासाठी येतोय शमील. शमील ऑन द स्ट्राईक असेल ह्यावेळेला. त्यांना गोलंदाजी करतोय तो संतोष. सफाळे प्रीमियर लीग सीझन 2 2025 आकर्षक सामने, आकर्षक चषक आम्ही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय. रुपयाचं पारितोषिक लागते. शेखर केणी यांच्या माध्यमातून आमचे गुणलेखक आहे. गुणलेखकाचं काम सकाळपासून चोख बजावचं आहे. एक वेळ यमराजाकडून चूक होऊ शकते, परंतु ह्या भाऊंकडून कधीच चूक होणार नाही. शेखरजी केणी धन्यवाद. आपण इथे सकाळपासून जॉईन झालात. सुप्रसिद्ध असे गुणलेखक आहेत, स्कोरर आहेत, गडप्रेमी आहेत. अभिवादन असेल, मानाचा मुजरा असेल, शिवाजी महाराज की जय म्हणून मी पुढे जातोय. तर संतोष असेल ह्यावेळेला गोलंदाज. आतापर्यंत संतोषनी 2 चेंडू टाकल्यात, 4 धावा दिल्यात, पण 1 गडीत सुद्धा बाद केलेला आहे. संतोष डावखुल्या हाताने फलंदाजी करतायत. निश्चितच डॉट प्रकारचा चेंडू. आत्तापर्यंत 3.3 चेंडू होत आहेत. 3 षटक आणि 3 चेंडू आणि धावफलकावर धावा लागल्यात ते 38. 5 गडी मात्र निश्चितच गमावलेले आहे. आणि एवढ्या शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू शमील यांच्या माध्यमातून निश्चितच षटकार केला असता तर 100 रुपयाचं रोख पारितोषिक आपली वाट पाहत होतं. परंतु ह्या चौकारावर निश्चितच 4 धावाने धावफलक हलते. चौकाराचा काही ह्या षटकाराशी संबंध नाही म्हणून 100 रुपयाचं पारितोषिक छोड 2 रनांसाठी हुकतायत. बघूया 4 चेंडू आता धावा लागतायत. 4 चेंडूच्या मोबदल्यात संतोष यांच्या 8 धावा दिलेल्या आहेत. 1 गडी सुद्धा बाद केल्यात. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर लागल्यात त्या 42. 2 चेंडू येणं बाकी संतोषच्या षटकातील. थोडंसं फिल्डिंगचं आयोजन करताना, नियोजन करताना, पॉईंटचा फिल्डर थोडासा आतमध्ये घेताना, अमोलची तरे चेंडू चेक करताना. यस, चेंडू पोचतोय संतोषकडे. संतोष सज्ज झालाय गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी सज्ज होतोय शमीलजी.
थोडंसं स्लो पद्धतीचं रनिंग आहे, पण निश्चितच चेंडूला गती मात्र आहे. चेंडू जातोय कार्पेटला, गादा डीजेला अभिवादन करतोय. निश्चितच आपला सामना आपल्याकडे आपण पूर्णपणे झुकवलेला आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, ते कधीही काही होऊ शकतो. परंतु कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय संतोष. शमीलचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चांगले 2 कनेक्ट बाउंड्री केले. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील संतोष. धावा झाल्यात 48. लॉस ऑफ 5 विकेट्स. नेक्स्ट बॉल संतोष फलंदाजी करेल. आता अमोल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न चांगला कलेक्ट केला असता यष्टीरक्षकाने. स्वतः कॅप्टन संजय यष्टीरक्षक होते. आता 4 षटक परिपूर्ण होत आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफरकावर लागल्यात. शेवटचे 12 चेंडू येणं बाकी. 34 धावाची आवश्यकता. 17ची सरासरी गाठावी लागेल. अशक्य असं काहीच नाही. क्रिकेट आहे. ह्या अशक्य आणि शक्यमध्ये एक शब्दाचा अंतर आहे. निश्चितच तो पूर्ण होईल का? एक संधी देऊया डीजे साठी. चेंडू निश्चितच सामना कठीण नाहीये, शक्य आहे. फक्त तुमचं मनाची स्थिती तुम्हाला मजबूत करावी लागेल. मनाला सावरावं लागेल, आवरावं लागेल, पुन्हा पुन्हा सांगावं लागेल. जोपर्यंत मैदानात मी उभा आहे तोपर्यंत समोरच्या संघाला जिंकून देणार आहे. शमील भाऊला ती जिम्मेदारी उचलावी लागेल, कारण की त्यांनी आतापर्यंत 2 खणखणीत चौकार सुद्धा लागवलेल्या. त्यांच्यावर अपेक्षा असेल. 17 धावेचा विचार करतो एका षटकात. त्यावेळेला 2 मोठे फटके तो निश्चितच विजयाकडे घेऊन जातील. 17-17ची सरासरी आपल्याला गाठायची आहे. हव्या सपोर्ट करेल निश्चितच शमील भाऊ यांना. तर बघूया शमील काय करतात ते. गोलंदाज आहे किशोर. किशोरने दुसरं षटकही टाकलं होतं. फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या होत्या. 1 गडी बाद केला होता. तोच किशोर बॉलिंगसाठी सज्ज. आणि यावेळेला शमील खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगली लाईन लेन कुठेतरी मेंटेन करतोय. बघतोय की आपल्याला 1-2 धावा गेल्या तरी आपल्या संघासाठी तितकं काही साजेसं नुकसान होणार नाही. 1 धावेत समाधान मानावं लागेल अमोल आणि शमील भाई यांना. तर 11 चेंडू 33 धावा. प्रत्येक चेंडूवर आपल्याला 3 धावेची आवश्यकता. आता ह्या वेळेला अशा प्रकारचं गणित झालेला दिसतंय. आणि ह्या वेळेला ऑफस्टमच्या थोड्याशा बाहेर, परंतु ऑफलाईनच्या व्हाईट लाईनच्या थोडूशा आत चेंडू. पंच दर्शवत आहेत हा चेंडू चांगला चेंडू आहे. दर्शवतात रिव्ह्यू घेतलेला आहे फलंदाजाने. माफ करा, मागे थोडंसं मजा मस्ती थोडीशी होते. आनंद व्यक्त करतोय कारण की माहिती आहे आता इकडनं आपल्याला परत जायचं आहे. थोडासा आनंद घेऊया, मजा घेऊया, कारण की जीवन तेच आहे ना, आनंद व्यक्त करायचं. आणि ह्या वेळेला ऑफच्या दिशेने मारला चेंडू. 1 धाव परिपूर्ण होतंय. कुठेतरी शोल्डर डाऊन होतंय. अशक्य आव्हान दिसतंय. पण शमील भाई थोडंसं स्वतःला कॉन्फिडन्स देतायत. म्हणतायत की यस, शर्यत अजून संपली नाही, कारण की मी अजून हरलो नाही. मी अजून क्रीजवर उभा आहे. आणि ह्या वेळेला मारला फटका निश्चितच काव कॉर्नर दिशेने गेलेला फटका. 1 धाव सहज परिपूर्ण होतोय. फिल्डर फील्ड करतोय, थ्रो करतोय. 1 धावेवर समाधान मानतोय अमोल आणि शमील. तर विचार केला स्कोरबोर्ड झालाय 50 हाफ सेंचुरी ऑन द बोर्ड. 52 धावा फलकावर लागत आहेत. सुंदर फटका बघायला मिळाला अमोल यांच्या माध्यमातून. सरळ सीमारेषा पार. रंगमंचावर श्री गणेशाची प्रतिमा आणि महाराजांच्या प्रतिमाला अभिवादन करणारा हा शमील यांचा फटका होता. सुंदर फटका अमोल यांचा फटका होता. जबरदस्त फटका बघायला मिळाला अमोल यांच्या बॅटीतून. 57 धाव परिपूर्ण झाल्यात 5 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू
पुढे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, चांगलं कनेक्शन झालं असतं, निश्चितच षटकार पुन्हा आला असता, कॉपी बुक स्टाईल आला असता, परंतु ह्या वेळेला 2 धावा परिपूर्ण होत आहे. तिसरा धावा सुद्धा निश्चितच परिपूर्ण होतील. मागच्या 3 चेंडूवर जवळजवळ 11 धावा परिपूर्ण झाल्यात. सुंदर अशी फलंदाजी केली अमोलच्या बॅटिंगमधून. शेवटच्या षटकात 6 चेंडू 22 धावा, 3 मोठे फटक्याची आवश्यकता. निश्चितच सामना आपल्या बाजूला झुकू शकता, ते म्हणजे शमील आणि अमोल. बघू शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, परंतु बघायला गेलं 22 धावेची आवश्यकता आहे. थोडंसं चिंतेचं वातावरण दिसतंय संजय कॅप्टन यांच्या चेहऱ्यावर. थोडंसं निराशा दिसते. कोण असेल, कोण तारेल, कोण सावरेल, कोण आवरेल, पण संघर्ष करावं लागेल, कष्ट घ्यावे लागेल. कारण की ते सांगतात का ना, संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में, पसीने की स्याही से लिखे कागज कभी कोरे नहीं होते, और जो करते हैं मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. अधूरा सपना पूरा करने के लिए एक जगह है अमोल तरे तो एक जगह है शमील भाई. 6 चेंडू 22 धावा, 3 फटके. गोलंदाज असेल दिलेश पाटील, दांडा खटाळीमधून बिलॉंग करतात. थोडंसं चिंतेचं वातावरण चेहऱ्यावर, थोडंसं आठ्या पडलेल्या दिसत आहेत, थोडंसं चिंतेचं कारण दिसत आहेत. फील्ड सजवत आहेत. बघूया ह्या चेंडूवर षटकार येतो का. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर, परंतु व्हाईट लाईनच्या थोडशा आत. कदाचित हा चेंडू कडक ऑफच्या दिशेने मारला असता तर निश्चितच चौकार गेला असता. परंतु बघूया, जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही. 5 चेंडू 22 धावा, अजूनही सामना गेलेला नाही. अजूनही सामना आपण काढू शकतो, परंतु हा फटका हवा होता. 4 चेंडू 21 धावा. बघू 4 षटका मारण्याची किमया करतात का. रिंकू सिंग, युवराज सिंग, क्रिस गेल, अँड्रे रसेल, कारण पोलार्ड दाखवतील का आपल्याला ह्या मैदानामध्ये. शमील भाई 4 षटकार जर मारले, मॅच काढली, तर आमचे स्कोरर शेखर किणी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक लागते. यावेळेला एक येता राहिलं आणि आपलं बक्षिसापासून वंचित राहतील निश्चितच. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आणि 20 धावेची आवश्यकता. पार्टनरशिपचा जर विचार केला, चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. 13 चेंडू आणि 27 धावेची पार्टनरशिप बिल्डअप केलेली आहे या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आतापर्यंत 16 सिक्सेस ह्या टुर्नामेंट मध्ये लागले आहेत. 49 बाउंड्रीज लागलेल्या आहेत. बाउंड्रीजचं सुद्धा अर्धशतक होऊ शकते का ह्याच इनिंगमध्ये. 3 चेंडू 20 धावा. यावेळेला ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर स्टेट पंच संध्याकाळच्या 17 मध्ये करतात शेख साहेब. निश्चितच वाईटच्या रूपात 1 धाव धावफलकावर लागते. धावा होत आहेत 63. 3 चेंडू 3 षटकार येतील का. 19 धावेची आवश्यकता आहे. मॅच ट्राय करेल का. ह्यावेळेला पहिला आला चेंडू खाली असेल. अमोल थोडासा अंदाज चुकला, थोडासा फंबलिंग झाला. कदाचित थोडासा अजून जलद गतीने आले असते, निश्चितच चेंडू खाली आले असते. परंतु त्यांना माहिती आहे सामना कुठेतरी एका बाजूला झुकलाय, सामना आपल्याकडे झुकलाय. आपल्याला कशाच प्रकारच्या झुकण्याची आवश्यकता नाही. 2 चेंडू 18 धावा. एक नो चेंडू कदाचित येऊ शकतो आजच्या दिवसामध्ये. अजूनपर्यंत एकही नो झालेला नाहीये. ह्या कौतुक करावं लागेल या 40+ संघाचं, मास्टर्स प्लेयरचं. परंतु ह्यावेळेला अमोल पुन्हा एकदा काहीही झुकत नाही. मॅच झुकेगा नाही साला, अशा प्रकारचं दाखवतो तो. अमोल चौकार जातोय. 4 धावांनी धावफलक होतंय 64. संतूर साबण मध्ये जी महिला काम करते, त्यात जर आपण बॉईजचा जर चेहरा ठेवायचा असेल तर त्याच्यात जर बॉईजचा चेहरा जर चॉईस करायचा असेल तर अमोल बारीचा चेहरा आपल्याला ठेवायला काही हरकत नाही. असं हँडसम फॅब्युलस फॅन्टॅस्टिक चेहरा असलेला अमोलजी बारी ह्यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. चेंडू सरळ कालपेट रगत सामना इथे कुठेतरी संपतोय. अभिनंदन, कौतुक विजयी संघाचं, जो फायनलमध्ये गेला त्याचं अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक. आपण इथे आला, आपला सहभाग दर्शवला, आपलं वेळ काढलं आणि ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी आज ह्या मैदानावर आपण आलात. मास्टर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे आपण सामील झाल्यात. सगळ्यांचं मनपूर्वक अभिवादन करतो. एक वळतो माझा सहसमालोचक नितीनजी पाटील.